नमस्कार भावांनो, प्रो कबड्डी सीझन 10च्या एकूण 119 मॅचेस या झालेल्या आहेत। तर 119 मॅचेस नंतर पॉइंट्स टेबलमध्ये काय काय बदल झाला आहे, कोणती टीम ही क्वालिफाय झाली आहे, कोणती टीम क्वालिफाय होणार नाही आहे, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर सुरुवात करूया नंबर 12 पासून। नंबर 12 वर आहे ती म्हणजे तेलुगू टायटन्स। तेलुगू टायटन्सने एकूण 20 मॅचेस खेळल्या आहेत। या 20 मॅचेसमध्ये ते फक्त 2च मॅच जिंकल्या आणि 18 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 17 पॉइंट आहेत। नंबर 11 वर ही यूपी योद्धा आहे। यूपी योद्धाने एकूण 20 मॅचेस खेळल्या आहेत। या 20 मॅचेसमध्ये त्यांच्याकडे एकूण त्यांनी 4 मॅचेस जिंकल्या आणि 15 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 29 पॉइंट आहेत आणि ते सुद्धा प्रो कबड्डी सीझन 10च्या प्लेऑफमधून एलिमिनेट झाले आहेत, म्हणजे ते आता प्लेऑफमध्ये पोहोचू शकत नाही। नंबर 10 वर येते ती म्हणजे यू मुंबा। यू मुंबाने सुद्धा 20 मॅचेस खेळल्या आहेत। त्याच्यामधल्या त्यांनी 6 मॅच जिंकल्या, 12 मॅचेस हारल्या आणि 2 मॅचेस टाय होत्या, म्हणून त्यांच्याकडे एकूण 41 पॉइंट आहेत आणि ते सुद्धा प्लेऑफमधून एलिमिनेट झाले आहे। नंबर 9 वर येते ती म्हणजे तमिल थलावास। तमिल थलावासने सुद्धा 20 मॅचेस खेळल्या, त्याच्यामधल्या 8 मॅचेस जिंकल्या, 12 मॅचेस हारल्या, असे एकूण त्यांच्याकडे 45 पॉइंट होते आणि ते सुद्धा प्लेऑफमधून एलिमिनेट झाले आहेत। नंबर 8 वर येते ती म्हणजे बेंगलुरू बुल्स। बेंगलुरू बुल्सने एकूण 20 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 7 मॅच जिंकल्या आणि 11 मॅचेस हारल्या आहेत आणि त्यांच्यासुद्धा 2 मॅचच्या टाय झाल्या होत्या आणि त्यांच्याकडे एकूण 48 पॉइंट होते आणि ते सुद्धा प्लेऑफमधून एलिमिनेट झाले आहेत। नंबर 7 वर येते ती म्हणजे बेंगॉल वॉरियर्स। बेंगॉल वॉरियर्सने एकूण 20 मॅचेस खेळल्या आहेत, त्यांपैकी 9 मॅचेस जिंकल्या आणि 9 मॅचेस हारल्या आहेत आणि त्यांच्यासुद्धा 2 मॅचेस या टाय झाल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 54 पॉइंट आहेत आणि ते सुद्धा प्लेऑफच्या रेसमधून बाहेर झाल्यासारखंच आहे। ते जर पुणेरी पलटणसोबतची मॅच जी होती ती जर जिंकली त्यांनी तरच प्लेऑफच्या रेसमध्ये राहणार, जर ती मॅच हारली तर ते सुद्धा प्लेऑफमधून बाहेर पडणार आहेत आणि हरियाणा टीलसी प्लेऑफमध्ये क्वालिफाय होणार आहे। तर नंबर 6 वर येते ती म्हणजे हरियाणा। हरियाणाने फक्त 18 मॅचेस खेळल्या आहेत। आता बेंगॉल वॉरियर्सचा लेग नंतर त्यांचा लेग हा सुरू होणार आहे। त्यांनी एकूण 18 मॅचेस खेळल्या, त्याच्यामधल्या 11 मॅचेस जिंकल्या आणि 6 मॅच हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 60 पॉइंट आहेत आणि त्या प्लेऑफच्या रेसमध्ये अजूनसुद्धा आहेत। हरियाणा ही 99% क्वालिफाय होऊ शकते। तर नंबर 5 वर येते ती म्हणजे गुजरात। गुजरात क्वालिफाय झालेले आहे। एकूण 5 टीम आहेत त्या क्वालिफाय झाल्या आहेत, त्याच्यामध्ये जयपूर, पुणेरी पलटण, दबंग दिल्ली, पटना पायरेट्स आणि गुजरात ही येते। आता एकच टीम राहिली आहे जी क्वालिफाय होऊ शकते, त्याच्यामध्ये हरियाणा आणि बेंगॉल वॉरियर्सचा हा समाविष्ट आहे। त्याच्यामध्ये हरियाणाचे 99% चान्स आहेत आणि बेंगॉल वॉरियर्सचा फक्त 1% चान्स आहे। त्याच्यामध्ये नंबर 5 वर येते ती म्हणजे गुजरात। गुजरातने एकूण 20 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 12 जिंकल्या आणि 8 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 65 पॉइंट आहेत। नंबर 4 वर येते ती म्हणजे पटना पायरेट्स। पटना पायरेट्सने एकूण 21 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 11 मॅच जिंकल्या, 7 मॅच हारल्या आणि 3 मॅच टाय आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 68 पॉइंट आहेत। नंबर 3 वर येते ती म्हणजे दबंग दिल्ली। दबंग दिल्लीने एकूण 20 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 11 जिंकल्या, 6 मॅच हारल्या आणि 3 मॅचेस टाय आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 69 पॉइंट आहेत आणि त्या नंबर 3 वर आहेत। नंबर 2 वर ही आपल्या महाराष्ट्राची टीम येते ती म्हणजे पुणेरी पलटण। पुणेरी पलटणने एकूण 19 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 14 मॅचेस जिंकल्या आणि 2 मॅच हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 81 पॉइंट आहेत आणि नंबर 1 वर ही अजूनसुद्धा जयपूरच आहे। जयपूरने एकूण 20 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 14 मॅचेस जिंकल्या, 3 मॅचेस हारल्या आणि 3 मॅचेस टाय आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 82 पॉइंट आहेत आणि पुणेरी पलटणकडे 81 पॉइंट आहेत। या दोन्ही टीम ह्या सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालेल्या आहेत। या टीम डायरेक्ट आता सेमीफायनल खेळणार आहेत। तर प्लेऑफचा शेड्यूल तुम्हाला जर माहीत नसेल तर बाजूला व्हिडिओ दिसत असेल, त्या व्हिडिओमध्ये मी सगळं काही सांगितलं आहे। त्याच्यामधले कोणती नंबरची टीम कोणत्या नंबरच्या टीमसोबत मॅच होणार आहे, सगळं काही तुम्हाला तिथं डेट वगैरे कोणत्या दिवशी होणार आहे ते सगळं काही दिलेलं आहे। त्या व्हिडिओवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। तर असेच प्रो कबड्डी रिलेटेड व्हिडिओ आपल्या मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।